पाठ्यपुस्तकामध्ये ह्या अभ्यासक्रमामध्ये ह्याचा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश झाला पाहिजे. जर उदात्तीकरण झालं, आम्ही जर ते रोखलं नसतं तर प्रतापगड अफजलगड म्हणून ओळखला गेला असता. धर्मांध कट्टरपंथीयांना स्फूर्ती देणारी ही ओवेसी सारखी अवलाद त्या ठिकाणी आली नाही पाहिजे, त्या ठिकाणी नतमस्तक झाली नाही पाहिजे. औरंगजेबाचं थडगं आणि त्या थडग्यासमोर शासनानं बोर्ड लावला पाहिजे, मुघल शासक क्रूर कर्मा, औरंगजेबाचे थडगे, याच्या समोर कोणी नतमस्तक व्हायचं नाही. नमस्कार, मी नित्यानंद भिसे, हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरात सुरू आहे. विशेषतः याच्यामध्ये हिंदू प्रेक्षक सर्वाधिक आहेत. प्रेक्षक जाताना, चित्रपटगृहात जाताना उत्साहाने जात आहेत, येताना मात्र संताप घेऊन येत आहेत. तर कोणाच संताप आहे? तर तो मुघल अत्याचारी राजांच्या विरोधातला, औरंगजेबाच्या विरोधातला. हा चित्रपट आजच्या पिढीला खरा इतिहास शिकवणारा आहे, हे आता अधोरेखित झालेलं आहे. CBSE, ICC ह्या ज्या केंद्रीय बोर्डाच्या शाळा आहेत, त्या शाळांच्या पाठ्यक्रमामध्ये मुघलांचा भरभरून इतिहास शिकवला जातोय. पण शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यासाठी एक पान, दोन पान पण दिलं जात नाही. महाराष्ट्राच्या औरंगाबाद मध्ये औरंगजेबाची कबर आहे आणि एका काळी मध्यंतरीच्या काळात काही राजकारण्यांनी त्यावरती चादर चढवली होती आणि मोठा वाद झाला होता. आजची पिढी त्यावेळेस काही म्हणत नव्हती, काही प्रतिक्रिया दिली नाही. पण ह्या चित्रपटानंतर असे प्रकार घडले तर ही पिढी नक्कीच त्याला जाब विचारेल. या सगळ्या विषयावरती विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे साहेब आहेत. त्यांनी अनेकदा बरेच आंदोलन केली आहेत, बरेच प्रखर आंदोलन करून त्यांनी त्याच्यावरती रिस्पॉन्स पण मिळवलेला आहे सरकारकडून. आपण या सगळ्या विषयावरती त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार शिंदे साहेब, आपलं हिंदुस्थान पोस्ट मध्ये स्वागत आहे. छावा चित्रपटाचा महाराष्ट्रात बरीच चर्चा सुरू आहे आणि खरंच झालीच पाहिजे. मोठ्या प्रमाणात लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला आणि तो दिला पाहिजे, ते हिंदूचं आता कर्तव्यच आहे. पण या निमित्ताने मुघल शासक औरंगजेब, जो आतापर्यंत लोकांना त्याच्याविषयी काही बोललं की लगेच धर्मनिरपेक्षतेचा विषय लगेच समोर येत होता, आता मात्र त्याच हिंदूंना, जे जन्म हिंदू होते त्याच हिंदूंना आता संताप वाटू लागलेला आहे. खरंच औरंगजेब हे नाव, औरंगाबाद हे नाव बदललेलं आहे. औरंगाबाद हे नाव बदललेलं आहे, पण आता खरंच तिकडे कबरची गरज आहे का? पहिल्यांदा औरंगाबादचं संभाजी नगर नाव केल्याबद्दल सरकारचं अभिनंदन करतो. कारण पूर्वीच हे वास्तविक व्हायला पाहिजे होतं. ते मुघल शासकांच्या नावानं असलेली ही नावं ही बदलली गेलीच पाहिजे. त्या ठिकाणी जी औरंगजेबची कबर आहे, हा मुघल शासक क्रूर कर्मा औरंगजेब हा संपूर्ण देश हे राष्ट्र, इस्लामी राष्ट्र करण्याच्या हेतून ह्या देशात, ह्या राज्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुसण्यासाठी तो संभाजीनगर येथे तळ ठोकून बसला होता. पण शेवट त्याच्या मृत्यूपर्यंत तो शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा विचार पुसू शकला नाही. अशा ह्या मुघल शासक क्रूर कर्मा औरंगजेबाचं थडगं ह्या देशातल्या, जगातल्या हिंदूंना, राष्ट्रभक्तांना, देशभक्तांना आणि शिवभक्तांना सातत्यानं आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना, ज्यानं 40 दिवस हाल करून त्यांची हत्या केली, त्यांचे डोळे फोडले, त्यांची जीभ छाटली, त्यांना संपूर्ण सोलून काढून त्याच्यावर मिठाचं पाणी मारलं, हाताची नखं उपटून काढली,
परंतु त्यांनी धर्म सोडला नाही. अशा आता मोठ्या प्रमाणामध्ये देशात आणि राज्यात जे धर्मांतर होतंय, त्या धर्मांतरण करणाऱ्यांना हा इतिहास सांगितला गेला पाहिजे. हा हिंदूंचा इतिहास आहे. तुम्ही धर्म सोडू नका. येशू ख्रिस्तांच्या पेक्षा जास्त हाल आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी भोगलेले आहेत. आणि हे विचार संपवायला आलेला संभाजी महाराजांचा हत्या करणारा हा क्रूर कर्मा मुघल शासक औरंगजेबाचं थडगं, फक्त थडग्याच्या वर जे झालेलं अनाधिकृत बांधकाम आहे, त्याचा दर्गा झालेला असेल की त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला ओवेसी सारखी देशद्रोही औलाद की जी संसदेमध्ये जय पॅलेस्टाईन म्हणून घोषणा देती, इशी येणारी आणि मुस्लिम धर्म देशद्रोही धर्मांध कट्टरपंथीयांना स्फूर्ती देणारी ही ओवेसी सारखी औलाद त्या ठिकाणी आली नाही पाहिजे. त्या ठिकाणी नतमस्तक झाली नाही पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी नमाज पडला नाही पाहिजे. त्याचबरोबर मतासाठी येणारे काही हिंदूही आहेत, ते त्या ठिकाणी जे काही राजकीय नेते येतात ते त्याच्या थडग्यावर चादर चढवतात, त्याला पुष्पहार अर्पण करतात. हे जर थांबायचं असेल तर माझं स्पष्ट मत आहे की जसं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडा याचं उदात्तीकरण झालं होतं. दरगाह हजरत सय्यद मोहम्मद अफजल खान नावानं त्या ठिकाणी मोठा भव्य दिव्य दरगाह उभारला होता. त्या ठिकाणी नमाज पडलं जात होतं, उरूस भरत होता. 21 वर्ष श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभा करून 2001 ला आमदार असताना सभागृहामध्ये प्रश्न मांडला आणि 2023 ला हिंदूंच्या सुदैवानं राज्यात हिंदुत्वादी सरकार आलं आणि 2023 ला 10 नोव्हेंबर 2023 ला दरगाह हजरत सय्यद मोहम्मद अफजल खानच्या नावानं असलेल्या त्या बेकायदेशीर दर्ग्यावर सरकारला बुलडोजर लावला. त्यावेळेला सुद्धा असाच प्रश्न निर्माण झाला होता, ती थडगी ठेवायची का नाही? अफजल खानचा आणि सय्यद बंडाचं थडगं ठेवायचा का नाही? हो, ती थडगी ठेवायची. कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रताप हा प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी केला. तो प्रताप पुसला गेला नाही पाहिजे, परंतु भविष्यात त्याचं उदात्तीकरण झालं नाही पाहिजे. जर उदात्तीकरण झालं, आम्ही जर ते रोखलं नसतं तर प्रतापगड अफजलगड म्हणून ओळखला गेला असता. परंतु त्या ठिकाणी ज्या थडगे आहे त्या थडग्याच्या समोर अफजल खानचा कोथळा बाहेर काढलेलं शिवप्रतापाचं अफजल खान वादाचं भव्य दिव्य शिल्प उभा करा अशी आम्ही मागणी केली होती. ते शिल्प तयार आहे आणि त्यानंतर ते शिल्प आता लवकरच त्या ठिकाणी राज्यातलं सरकार बसवणार आहे. यापुढे भविष्यात कधीही त्या ठिकाणी अफजल खानचं उदात्तीकरण होणार नाही, परंतु देशातून जगातून इस्लामी दहशतवाद कसा संपवायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जे जगाला दाखवून दिलं, तो पराक्रम पाहण्यासाठी, ते स्थळ पाहण्यासाठी त्या ठिकाणी सगळे देशभक्त राष्ट्रभक्त येतील. तशाच पद्धतीनं आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ज्या मुघल शासक क्रूर कर्मा औरंगजेबानं 24 दिवस हाल करून हत्या केली, त्याला शेवटपर्यंत हे राष्ट्र इस्लामी होऊ दिलं नाही. अशा यासाठी आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं. परंतु त्या ठिकाणी औरंगजेबाचं थडगं या राज्यातच बांधलं गेलं, महाराष्ट्रात. त्यासाठी ते थडगं राहिलं पाहिजे आणि त्या थडग्यासमोर शासनानं बोर्ड लावला पाहिजे, मुघल शासक क्रूर कर्मा औरंगजेबाचे थडगे ह्याच्या समोर कोणी नतमस्तक व्हायचं नाही. यानं आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अशा पद्धतीनं त्यांची हत्या केली. परंतु त्याच्या भोवतीनं जे अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे, त्याचा दर्गा झालेला आहे, त्याची पूजा होते, त्याच्यावर सगळी बंदी करून त्याच्या आसपासच्या सगळ्या बांधकामाबरोबर थडगं सोडून सगळ्यावर बुलडोजर फिरवून त्या ठिकाणी मोठा बोर्ड लावून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक त्या थडग्यासमोर उभा करावं, असं माझं स्वतःचं मत. अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही. एकतर एक महत्वाची माहिती दिली तुम्ही. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रतापाचं शिल्प स्थापन होणार आहे, एक महत्वाची माहिती दिली तुम्ही. हिंदुस्थान पोस्टच्या दर्शकांसाठी नवीन माहिती आहे. अजून एक मागणी तुम्ही अत्यंत महत्वाची केलेली आहे की औरंगजेबाच्या थडग्याचं उदात्तीकरण जे आहे ते थांबवलं पाहिजे आणि तिकडे
संभाजी महाराजांचा पुतळा उभारला पाहिजे खरंच. आणि यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात हे पण तुम्ही आता जाहीर केलेलं आहात, त्याबद्दल तुमचा आभार मानला पाहिजे. सर, मी म्हणत होतो इतिहास हा मुघलांचा इतिहास हा याचं उदात्तीकरण पाठ्यक्रमांमधून पण होते. सीबीएसई आयसीएसई बोर्ड आहे, जे केंद्रीय शिक्षण मंडळाचे बोर्ड आहेत, त्या बोर्डाच्या माध्यमातून इतिहास जो शिकवला जातो तो पानाच्या पानं भरून मुघल साम्राज्याचा इतिहास शिकवला जातो. पृथ्वीराज चव्हाण म्हणा किंवा आपले शिवाजी महाराज म्हणा, या लोकांचा जो इतिहास आहे तो 1-2 पानापर्यंतच मर्यादित ठेवला जातो. आता ही वेळ आली आहे का की पाठ्यक्रमामधला इतिहास बदलला पाहिजे आणि खरा हिंदूंच्या पराक्रमी राजांचा इतिहास आता शिकवला पाहिजे? याच्या विषयावरती तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही अशी मागणी करणार आहात का? केंद्रीय पाठ पुस्तकामध्ये अभ्यासक्रमामध्ये जो मुघलांचा इतिहास त्या ठिकाणी सांगितला जातोय तो पूर्णपणे त्या ठिकाणून काढून टाकून छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, परत पृथ्वीराज चव्हाण आणि राणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, ह्या हिंदू सरदारांचे, शूरवीरांचे इतिहास त्यामध्ये घातला पाहिजे. आणि पूर्णपणे जो मुघलांचा इतिहास आहे तो काढून टाकला पाहिजे. राज्यामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आलेलं आहे आणि जे लोकप्रतिनिधी राज्यामध्ये निवडून गेलेत आणि केंद्रामध्ये निवडून गेलेले त्यांनी आपापल्या परीनं त्या ठिकाणी हा प्रश्न मांडला पाहिजे. अभ्यासक्रमातून त्या ठिकाणी मुघलांचा इतिहास हा जो शिकवला जातोय ती चुकीची माहिती तो इतिहास आपल्या मुलांच्याकडे गेला नाही पाहिजे. खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा दैदप्यमान इतिहास, पराक्रमी इतिहास की ज्याने हिंदू धर्म, देव, देश जिवंत ठेवण्यासाठी दिलेली त्यांची बलिदानं ही आजच्या पिढीसमोर यायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये ह्या अभ्यासक्रमामध्ये ह्याचा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश झाला पाहिजे. यासाठी हिंदू एकता आंदोलन आणि सर्व हिंदुत्वादी संघटना, मग महाराष्ट्राचं सरकार असू दे, केंद्राचं सरकार असू दे, यांच्याकडं हा समावेश करा. या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा करून मागणी करणार आहोत. सर, गड किल्ल्यांवरती अजूनही अतिक्रमण सुरूच आहे. विशाळगडाचं अतिक्रमणाचा विषय खूप वाढला होता आणि त्याच्याविषयी तुम्ही फार पुढाकार घेऊन कार्य केलं. तर ह्या गड किल्ल्यांवरती अजूनही मुघलांचं निशाण फडकते. जे अतिक्रमण करून फडकलं जाते किंवा काही पूर्वापारापासून पुरातन वास्तू म्हणून जतन करून त्याचं ते निशाण फडकवलं जाते. या सगळ्या विषयावरती जरा एक नजर टाका आणि त्यासाठी तुम्ही काय भूमिका घेणार आहात, काय घेतलेले आहे आणि काय प्रयत्न करणार आहात? अत्यंत महत्वाचा आपण प्रश्न विचारलेला आहे. याला म्हणतात गड जिहाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 365 किल्ल्यापैकी 68 किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज असू देत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असू देत, तानाजी मालुसरे असू देत, नरवीर बाजीप्रभू फुलाजी प्रभू देशपांडे असू देत, हंबीराव मोहिते असू देत, या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी ज्या मुस्लिम सरदारांना मारलं त्या मुस्लिम सरदारांची थडगी जिथं जिथं आहे त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यामध्ये, दर्ग्याचं रूपांतर मशिदीमध्ये करून त्या ठिकाणी हे सगळे किल्ले हा उद्ध्वस्त करण्याचा एक फार मोठा कट इस्लामी दहशतवादी संघटनांनी शिजवलेला आहे. त्याचं मूर्तिमंत पहिलं उदाहरण म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या थडग्याचं दर्ग्यामध्ये आणि दर्ग्याचं झालेलं मशिदीमध्ये रूपांतर. ते जे त्याचे उदात्तीकरण करणारे जे लोक होते ते इस्लामी दहशतवादी होते. हाजी मस्तान होता, मुंबईतला मोठा गँगस्टर होता. त्या एरियामध्ये त्या अनाधिकृत बांधकामामध्ये मुस्लिम गुन्हेगारांचं, इस्लामी दहशतवाद्यांचं वास्तव्य असायचं. असे मुंबई बॉम्बस्फोटचा कट सुद्धा त्याच ठिकाणी ठरला अशा पद्धतीचं पोलिसांच्याकडे बातमी आहे. आणि अशा पद्धतीनं संपूर्ण गडांचं हिरवीकरण करायचं. विशाळ गडावर जे थडगं होतं ते 10 बाय 12चं शेड त्याच्यावर होतं. त्याचा आज 3 मजली दर्गा झालेला आहे. मलिके रेहान
मलिक ए रेहाना हा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार. मलिक ए रेहानचा आज हजरत पीर मलिक ए रेहान या नावानं 3 मजली भव्य दिव्य आरसीसी दर्गा झालेला आहे. हजारो कोंबड्या, हजारो बोकडं त्या ठिकाणी कापली जातात. त्याचबरोबर दारूचा महापूर वाहतो, जुगार खेळला जातो, पत्ते खेळले जातात, वेश्यागमन केलं जातं. 157 लॉजेस, खोल्या त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. संपूर्ण विशाळगड, की जो विशाळगड नरवीर बाजीप्रभू देशपांडे, नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या रक्तानं नाहीला, तो आज गड कोंबड्या आणि बोकडांच्या रक्तानं नाहतो. तो संपूर्ण गड उद्ध्वस्त करायचं, नासधूस करायचा, नासवायचं पाप हे या ठिकाणी हजरत पीर मलिक ए रेहानच्या भक्तांनी केलेला आहे. तो मलिक ए रेहान हा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार आहे. सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे, थडगड ठेवून उर्वरित सगळं बांधकाम तोडा. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची शेवटची भेट त्या गडावर झालेली आहे. या गडाचं पहिलं नाव खेळणा किल्ला. या खेळणा किल्ल्याचं नाव स्वतः साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळ गड ठेवलेला आहे. आणि म्हणून त्या थडग्यासमोर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या भेटीचा भव्य दिव्य पुतळा ठिकाणी उभारला पाहिजे. आणि ज्या नरवीर बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडेंच्या समाधीची अवस्था अत्यंत दयनीय आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी साधा रस्ता सुद्धा नाही आहे. पुरातत्व खातं रस्ता करायला गेलं तर आडवं पडतंय, पण 3 मजली दर्गा उभारतो कसं, हा प्रश्न सभागृहामध्ये विचारला गेला पाहिजे. यासाठी श्री विशाळगड मुक्ती आंदोलन उभा करून पहिला निर्णय सरकारकडून घेतला की गडावर कोणत्याही परिस्थितीत कत्तल करायची नाही, माव शिजवायचं नाही आणि दारूला बंदी. निम्मा गड रिकामा झाला. आता 157 पैकी 90 बांधकामं तोडल्या, उरलेली बांधकामं तोडायचे आदेश सुद्धा कालच आम्ही जाऊन विशाळगडा कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून घेऊन आलेलो आहे. आणि त्या ठिकाणी नरवीर बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांचा दैदिप्यमान इतिहास करणारा त्या ठिकाणी मोठं भव्य दिव्य स्मारक उभारलं पाहिजे. 68 किल्ले असे आहेत की ते त्या ठिकाणी इस्लामिक अतिक्रमण केलं गेलेलं आहे. आणि हे सगळे गड हिरवे करायचा डाव आहे. ते सगळे गड आपल्याला उद्ध्वस्त करायचे आहे आणि तो गड आपल्याला उधळून लावायचा आहे. बरोबर आहे सर. सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड यासारख्या केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये मुघलांचा इतिहास काढून आता हिंदूंच्या पराक्रमी राज्यांचा इतिहास शिकवला जावा. नंतर आपल्या जे कबरींचं, मुघलांचे जे काही कबरी तयार झालेले आहेत, प्रतापगडावरती असेल किंवा औरंगजेबाची कबर असेल, त्याचं उदात्तीकरण होऊ नये. आणि त्या ठिकाणी हिंदूंच्या आपल्या संभाजीराजे म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराज असेल, त्यांचे पुतळे उभे राहून त्या इतिहासाला जागृत करावा, अशी मागणी पण तुम्ही केलेली आहे सर. रायगडावर मशीद मोर्चा म्हणून एक ऍक्च्युली खरखर तीच ठिकाण आहे. ते शत्रूची टेहळणी करण्यासाठी ठिकाण आहे, परंतु त्याला नाव दिले मशीद मोर्चा आणि त्याला पांढरा रंग फासलेला आहे. तो सुद्धा त्याच्याकडे सुद्धा सरकारनं लक्ष देऊन तो मशीद मोर्चा नावाचं ते नामकरण तिथं जे झालंय ते पुसून टाकलं पाहिजे आणि त्याचं पूर्वीचं जे नाव आहे ते त्या ठिकाणी दिलं पाहिजे. सर, तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावरती आमच्याशी संवाद साधला आणि दर्शकांना खूप नवीन नवीन माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. माझी एकच या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देशातल्या, राज्यातल्या शिवभक्तांना, राष्ट्रभक्तांना आणि देशभक्तांना विनंती आहे की आपण ज्या वेळेला ह्या सर्व गडकिल्ल्यावर जातो त्यावेळेला या गडकिल्ल्यावर जिथं जिथं तुम्हाला अशा पद्धतीची थडगी दिसतील त्या थडग्यांचे फोटो काढावेत आणि ते फोटो आम्हाला पाठवून द्यावेत. मग लोहगड असू दे, सिंहगड असू दे, शिवनेरी असू दे, पन्हाळा असू दे, या ठिकाणी अनेक असे मुस्लिम सरदार मराठ्यांनी मारलेले त्यांची थडगे, त्या थडग्याच्या मध्ये काय वाढ झाली आहे का आणि भविष्यामध्ये वाढ होणार नसेल, होऊ द्यायची नसेल तर सरकारनं या थडग्याची त्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगून नोंद घालावी. आणि त्याचबरोबर राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं 31 मे पर्यंत सर्व गड किल्ले इस्लामिक अतिक्रमण मुक्त करायचा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय यशस्वी व्हावा एवढीच सदिच्छा व्यक्त करतो.